वर्षामध्ये लंगडत लंगडत चालतो, पण नाता बरोबर खेळता यावं म्हणून पुन्हा गुडघ्यावरती बसून घोडा घोडा सुद्धा चालू. आता एक इच्छा आहे, मरत्या क्षणाला याने आमच्या आंधळ्याची काठी व्हावं. काही अपेक्षा नाही. एवढ्या अपेक्षेने जगणाऱ्या बाईबापासाठी आम्ही काय दिलं पाहिजे? एखादा म्हणतो मी मानतच नाही त्या बापाला, मी मानतच नाही आईला. काय मानायचं? त्यांनी काय केलं? काय उपकार केले का जन्म दिला? मानूच नका, मी त्याच्या पुढचा आहे. आई म्हणून मानू नका, बापाही म्हणून मानू नका. त्याला का माना, का सांभाळा? त्यांनी आम्हाला 10-15 वर्ष बालपणीत सांभाळलं म्हणून त्यांच्या म्हातारपणात त्यांना 10-5 वर्ष सांभाळा. बस. फिटून फाट कळती का तुम्हाला? फिटून फाट शब्द ऐकलाय कुठं? लहानपणी आपण खेळत होतो, फिटून फाट झाली बा, चला फिटून फाट. फिटून फाट करून टाका. 10 वर्ष त्यांनी आपल्याला सांभाळलं, 15 वर्ष, आणि मग शेवटचे 10-5 वर्ष त्यांना सांभाळा. म्हातारी घरात घाण करते म्हणून तिच्यावरती धावून जाण्यापेक्षा तिला म्हणा, आई काही हरकत नाही, तुझं घर आहे, तू जन्म दिलेला आहे, कुठं जिथं घाण करता येईल तिथं कर, माझे हे 2 हात तुझ्या कृपेने सलामत आहे, मी स्वच्छ करीन. बाप घाण करतो घरात, बाप घरात घाण करतो तर त्याला डंगऱ्या तुला बाहेर मारता येत नाही का असं म्हणण्यापेक्षा असं एखादा हात, दोन्ही हात पुढे करून म्हणा म्हाताऱ्याला, बाबा थुका माझ्या हातात, काय हरकत नाही, मी बाहेर जाऊन धुवून काढी. तुम्हाला उठता येत नाही ना, थुका, काय हरकत नाही, मी तुमची सेवा करेल. म्हणून पहा कधी बापाला, आईला बापाला हे करत असताना किळस येणं चांगली गोष्ट नाही. ऐका, मी खूप अभ्यासाने बोलतो, महत्वाचं सांगतो. आईची बापाची कधी किळस करून चालत नसते दादा. अरे म्हातारी मायबाप घरात घाण करतात म्हणून आम्ही त्यांच्यावरती धावधाव जातो राजा हो. पण विषय आठवा, प्रसंग आठवा. जुना काळ होता निळू महाराज, जुना काळ होता भैया. आपली आई आपल्याला एका लग्नाला घेऊन गेली होती. एक प्रसंग एवढा आठवा, मला पुढे जायचंय. आई आपल्याला लग्नाला घेऊन गेली होती, गाठी गाठीचं लुगडं तिचं होतं, वराडात बसून आपल्याला असं सावली खाली धरून लग्नाला घेऊन गेली होती. 2000 लोकांची पंगत टाळी वाजली, जेवायला लोक बसले होते. आपली आई सुद्धा पंक्तीत जेवायला बसली होती दादा हो. अरे पंक्तीत जेवायला बसलेली माई ताट आलं, पुढे सगळं वाढून आलं आणि जेवायला बसायचं आरुळी झाली होती. आता सगळ्या बाया जेवायला बसल्या होत्या. आपण माईला म्हणत होतो, आई मला बुंदी घाल ना ग, मला बुंदी घाल ना, मला बुंदी आवडते ना. आई आपल्या तोंडाला बुंदी लावत होती राजा हो. आणि जेवता 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 अर्ध जेवण झालं होतं आणि आईच्या मांडीवरती आपण घाण केली होती. ऐका, आईच्या मांडीवर घाण केली. त्या आईला आपली किळस नाही आली, आईला किळस नाही आली. ती उठली तिथून, ती उठली, तिनं आपल्याला टँकरवरती नेला, धुवून काढलं, टँकरवरती नेऊन धुवून काढलं, चड्डी धुवून काढली, पुन्हा घातली, पुन्हा येऊन बसली पंक्तीला. ऐका बरं का, माफी मागून एक वाक्य बोलायचंय मला. त्या आईने परत पंक्तीला येऊन बसली ना, ज्या हाताने तिने आपलं ढुंगण धुतलं ना, त्याच हाताने ती परत जेवली, पण तिला किळस नाही आली. ती आई घरात बसून घाण करते तेव्हा आपण नालायक माणसं तिला म्हणतो, म्हातारे तुला बाहेर मारता येत नाही. विचार करा, ताटाच्या समोर घाण केल्यानंतर सुद्धा जिला आपली किळस आली नाही, तिला आपल्या घरात घाण केल्यानंतर आपल्याला काय किळस यावी? म्हणून तिची कधीच किळस करू नये. आईन बाप जगाच्या पाठीवरती सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे. त्याच्या पुढे जाऊन जगाच्या पाठीवरती दुसरा परमार्थच नाही. नारदाच्या गादीवरून बोलतो, पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे केले. त्या जगाच्या मायबापाने पुंडलिकाची, आईची, वडिलाची सेवा पाहिली, बापाची सेवा पाहिली, आणि बापाची सेवा पाहून, आईची सेवा पाहून आला द्वारकेची अवघी संपदा घेऊनी, पंढरीसी आले छत्रपाणी. जगाचा मायबाप पंढरपुरात येऊन उभा राहिला. पंढरपुरात येऊन उभा राहिला तर पुंडलिकाने सांगितलं, देवा वेळ नाही बरं का, मला वेळ नाही. देव म्हटला, मी थांबतो, काही काळजी नका करू. पुंडलिक म्हटला, अरे पण वेळच नाही, आईची सेवा नंतर वडिलांची करायची आहे. देव म्हटला, मी थांबतो, फक्त थांबायचं कुठे सांगा. वीट भिरकावली तर विटेवरती उभा केला. किती दिवस? अजून 28. विटेवरी उभा, वामांगी रखमाई दिसे दिवे शोभा. ही सेवा आईची आहे, ही सेवा वडिलांची आहे. आणि म्हणून आणि मला स्थानक परिवाराचं विशेष कौतुक वाटतं. किती प्रेम करावं. बापाने आम्हाला जन्माला घातलं म्हणून लेकरांनी प्रेम करावं विशेष नाही. सुनेनं सुद्धा बोलत असताना तोंड भरून आपल्या सासऱ्याबद्दल बोलावं, याच्यापेक्षा प्रेम काय असावं. आमचे सासरे इतके दयावान होते आणि ते सासरे म्हटल्याच नाही. ताई सासरे म्हटल्याच नाही, आमचे वडील म्हटले. सासऱ्याला सुद्धा वडील समजावं. तोंडापुरतं म्हणणारे लोक भरपूर आहेत. अंतःकरणापासून वडिलांबद्दल, सासऱ्याबद्दल बोलताना डोळे भरून येणं, याला म्हणतात खरं प्रेम. विठाला